नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आपल्या डेली समर्पण आन्सर रायटिंग सिरीज मध्ये आज आपण एथिक्सचा प्रश्न पाहणार आहोत. हा आपल्या सेकंड युनिट अभिवृत्ती, ज्याला आपण ॲटिट्यूड असं म्हणतो, या घटकावरती आहे. तर आज आपला आजचा प्रश्न आपण डिस्कस करूयात. प्रश्न हा आपल्या अभिवृत्तीमधला, ज्यामध्ये वृत्ती या शब्दावरती आपल्याला या संकल्पनेचा स्पष्टीकरण द्यायचं आहे की तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला वृत्ती म्हणजे काय समजते. आपल्या आकलनानुसार आपल्याला वृत्ती म्हणजे काय हे लिहायचं आहे आणि हा आपला फर्स्ट पार्ट आहे क्वेश्चनचा. यानंतर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले, वेगवेगळ्या परिस्थिती एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाला ते कसे आकार देते, म्हणजे हीच अभिवृत्ती. वृत्ती वेगवेगळ्या ज्या काही परिस्थिती असतील, प्रशासनामध्ये कार्य करत असताना एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर, किंवा तुम्ही एक सामान्य नागरिक आहात तुमच्या समोर, किंवा तुम्ही एका प्रायव्हेट संस्थेमध्ये कार्य करत आहात, या सर्वांसमोर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या व्यक्तीच्या वर्तनाला, हे पहा, ज्यावेळेस आपण नीतिशास्त्र म्हणतो, वर्तनशास्त्र आहे, त्यावेळेस आपण ज्या वेळेस वर्तनाबद्दल गोष्टी करतो त्यावेळेस हीच वृत्ती आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशी आकार देते आपल्या मूल्यांना, यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. सोपा प्रश्न आहे. साधारणतः हा प्रश्न आपल्याला किती शब्दांमध्ये लिहायचा असतो? 150 शब्दांमध्ये लिहायचा असतो आणि 10 मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो. मग या प्रश्नामधला लोकस आपण आत्ताच पाहिला. हा आपल्या एथिक्स मधला GS पेपर 4 मधला युनिट 2 मधला अभिवृत्तीवरती हा प्रश्न विचारलेला आहे. लोकस क्लिअर झाला सर्वांचा? व्हॉट एक्झॅक्टली फोकस इज? फोकस म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या वर्तनाला आकार कोण देण्याचं कार्य करत आहे, तर अभिवृत्ती, आणि ती कशा पद्धतीने शेप घेते, आकार घेते, हा आपला काय झाला, उत्तराचा फोकस झाला. लक्षात आला सर्वांच्या व्यवस्थित लोकस आणि फोकस उत्तराचा? ओके, आता आपण नेक्स्ट जाऊयात. सुरुवात करताना आपण उत्तराची एक चांगल्या परिचयाने सुरुवात करतो आणि या परिचयामध्ये आपण अभिवृत्ती जी आहे, वृत्ती जी आहे, या संकल्पनेला आपल्या भाषेमध्ये काय वाटतं हे आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण उत्तराची सुरुवात करत आहोत, हे पहा, वृत्तीची व्याख्या आपल्याला आपल्या भाषेमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण वृत्ती म्हणजे काय पाहिलं तर काय असते वृत्ती? वृत्ती ही मनाची पूर्वस्थिती असते. हे पहा, ही मनाची पूर्वस्थिती आहे. आपण आपल्या मनामध्ये काय विचार करतो, त्या विचाराची परिस्थिती एखाद्या व्यक्तीबद्दल, कशाबद्दल, तर ही पूर्वस्थिती एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या कल्पनेबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल आपल्या मनाची पूर्वस्थिती काय विचार करते. मग तो सकारात्मक असू शकतो विचार आणि तो नकारात्मक असतो. म्हणजे आपण काय प्रतिसाद देतो, एखादा ऑब्जेक्ट पाहिला, एखादी वस्तू पाहिली, सपोज आता मी ही पाण्याची बॉटल पाहिली, तर या पाण्याच्या बॉटल बद्दल मी मनामध्ये विचार केला, मी काय म्हणेल, मग ती जी मनाची माझ्या अवस्था असेल त्याला आपण काय म्हणतो, वृत्ती असं म्हणतो. मग मी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊ शकते, निगेटिव्ह रिस्पॉन्स देऊ शकते. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यावर मी काय म्हणू शकते, वा किती छान बॉटल आहे. निगेटिव्ह रिस्पॉन्स मध्ये काय म्हणू शकते, पर्यावरणाचं नक्कीच याने काय होणार आहे, ऱ्हास होणार आहे, प्लास्टिक आहे. जो कोणताही तुमचा रिस्पॉन्स असेल, तो रिस्पॉन्स काय ठरवतो, तर तुमची ती वृत्ती ठरवतो. लक्षात आलं सर्वांच्या व्यवस्थित? तर आपण या पद्धतीने उत्तराची सुरुवात करू शकतो वृत्तीच्या व्याख्येने. मग त्याचा वातावरणाशी, तुमच्या वर्तनाशी, एकूणच तुम्ही कसा संवाद साधताय यावरती प्रभाव हा पडतो. म्हणजे तुम्ही जर पर्यावरणवादी असाल तर तुम्ही काय म्हणाल, ही प्लास्टिकची बॉटल पर्यावरणाचा ऱ्हास करते. आणि तर जर तुम्ही एक व्यक्ती असाल, नॉर्मल विचार कराल, छान आहे, यामधून आपल्याला व्यवस्थित पाणी पिता येते, आपला काय होतोय, आर्थिक पैसे कमी लागतायत आणि मला स्वस्तामध्ये ही बॉटल पडते, असा विचार कराल. जो काही तुम्ही विचार कराल पूर्वग्रह, तिथे तुमची वृत्ती ठरते आणि तुमचं त्या पद्धतीने तुमचं वर्तन होतं. आय होप असं या पद्धतीने आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण एक चांगलं उत्तराची सुरुवात आणि इंट्रोडक्शन केलेलं आहे. मग ही वृत्ती 3 घटकांनी बनलेली असते. पहिला असतो संज्ञात्मक घटक, दुसरा असतो प्रभावी घटक आणि तिसरा असतो वर्तणूक घटक. संज्ञात्मक गोष्टी ज्या आपण म्हणतो, ज्यामध्ये आपला विश्वास, आपला जो काही विचारधारा आणि आपली धारणा आहे, त्यामध्ये हे मुद्दे येतात. प्रभावी घटक मध्ये भावनिक प्रतिक्रिया आपण किती देतो, प्रभावीपणे आपल्या भावना कशा आपण हँडल करतो ते लिहू शकतो. आणि वर्तणूक घटक वृत्तीवर आधारित निरीक्षण करण्याची जी क्रिया आहे त्याला आपण
वर्तणूक घटक म्हणतो. हे एवढं लिहिलं नाही लिहिलं तरी मॅटर करत नाही, कारण आपल्याला एक चांगलं इंट्रोडक्शन दिलंय. मी तुम्हाला इथं जास्त डेटा देते की यामधून तुम्ही सॉर्ट आउट करून स्वतःचं उत्तर लिहू शकता. आता वर्तनाला आकार देण्यामध्ये वृत्तीची भूमिका हा आपला महत्वाचा उत्तराचा फोकस असणार आहे. हे वृत्तीची भूमिका आपल्याला लिहायची आहे. म्हणजे एखादी परिस्थिती आहे आपल्या समोर आणि ती परिस्थिती आपण कशी आकलन करतोय हे इथे समजून घेणं महत्वाचं ठरतं. म्हणजे विविध संदर्भ आपण दिले तर आपली जी वृत्ती आहे ती कशी ठरते, त्याची भूमिका, तर आपण जे काही निर्णय घेऊ त्या क्षणी आणि त्या निर्णय निर्णय त्यापुढे येणारी आव्हानं आणि त्याला आपण प्रतिसाद कसा देतोय हे खूप महत्वपूर्ण ठरतं. आता जर याच वृत्तीचं आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण केलं तर आपण अशोक खेमका यांचं उदाहरण घेऊ शकतो. तसंच आपण दुर्गा शक्ती नागपाल यांचं उदाहरण घेऊ शकतो. काय केलेलं आहे, यांच्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये, यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे प्रशासनामध्ये कार्य करत असताना दुर्गा शक्ती नागपाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम केलेलं आहे आणि त्यांच्या याच अभिवृत्तीमुळे त्यांनी प्रशासनामध्ये अधिकाधिक पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठा दाखवून दिलेली आहे. या पद्धतीने आपण आपल्या जे काही मेन बॉडीमध्ये पॉइंट लिहितोय त्याला आपण काय करतोय, त्याला आपण व्यवस्थितपणे उत्तर मध्ये एक चांगलं उदाहरण देऊन स्पष्ट करत आहोत. आणि वेगवेगळ्या परिस्थितीमधलं वर्तनाला आकार कसा देतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं वैयक्तिक जीवनामध्ये नक्कीच एक आशादायी, जो पॉझिटिव्ह विचार करत असणारी व्यक्ती असेल तर ही नक्कीच त्या वर्तन करत असताना तिच्या वर्तनामधून पॉझिटिव्हनेस येईल. विनाकारण निगेटिव्ह ऍटिट्यूड जर बाळगला वर्तनामधून पण तो कसा होणार आहे, नकारात्मक होऊ शकतो आणि त्या पद्धतीला, त्या गोष्टीला आपण नकारात्मक पद्धतीने पाहू शकतो. जर आपण याचं उदाहरण घेतलं तर प्रशासनामध्ये बऱ्याच वेळा काम करताना आपल्याला सर्व धर्म समभावाने काम करावं लागतं. कोणत्याही व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कशी आहे यानुसार आपल्याला न्याय देता येत नाही. आपल्याला आत्ताच आपण पाहिलेलं असेल न्यूजमध्ये की एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, एका दिवसामध्ये ती अटक पण होते, तिला न्याय पण मिळतो, बेल वॉरंट पण तिचं साईन होतं. म्हणजे इथे कुठेतरी आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना येऊ शकते की जर आर्थिक संपत्तीने सफल व्यक्तींना पटकन न्याय मिळतो, पण नाही. आपल्याला समाजामध्ये कार्य करत असताना एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने नक्कीच न्याय हा समानतेने द्यायला हवा. त्याची अभिवृत्ती न्यायाप्रती ही समानतेनेच कार्य करणारी असावी, असं आपण आपल्या उत्तराच्या मेन बॉडीमध्ये लिहू शकतो. मग तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये कार्यस्थळ एखादं प्रभावी एक्झाम्पल देऊ शकता. आत्ताच आपण उदाहरण घेतलेलं आहे त्या पद्धतीने तुमचं कोणतंही उदाहरण असू शकतं. अजून आपण इथे सामाजिक सेटिंग्स मध्ये काय म्हणू शकतो, तर इथे पण ज्या वेळेस आपण समाजाचा विचार करतो तर समाजामध्ये कसं असायला पाहिजे, एखाद्या व्यक्तीची जी काही वृत्ती आहे इतरांशी आदराने, सहानुभूतीने वागणं हे गरजेचं असतं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये खरंच चॅलेंजिंग बनून जाते तुमची अभिवृत्ती. म्हणजे तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला ओव्हर टाइम पण काम करावं लागतं. तुम्हाला फक्त तिथे म्हणून जमत नाही की माझी 9 ते 5 ची ड्युटी आहे आणि मी तीच पूर्ण करणार नाही. तुमची अभिवृत्ती इथे खूप महत्वपूर्ण ठरते. जर तुम्ही एक चांगला प्रशासक असाल आणि तुमची अभिवृत्ती ही पॉझिटिव्ह, सकारात्मक असेल तर तुम्ही ओव्हर टाइम काम करून जी काही आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे तिथे प्रत्येक नागरिकासाठी, जे कोणी पीडित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही रिहॅबिलिटेशनचं काम अत्यंत जबाबदारपणे करणार आहात. या पद्धतीने तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. तुमची उदाहरणं तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकता. आता मीच आता म्हटल्याप्रमाणे की संकट परिस्थितीमध्ये तुमची अभिवृत्ती कशी आहे, तुमची वृत्ती ही नक्कीच तुम्हाला एक योग्य आणि चांगला निर्णय घेण्यासाठी मदत करू शकते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अल्टिमेटली लीड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह ऍक्ट असं आपण म्हणू शकतो. तुमची चांगलं वर्तणूक, तुमची चांगली अभिवृत्ती तुमच्या चांगल्या निर्णयाला, धोरणाला अंमलबजावणी करण्याचं कार्य करू शकते. या पद्धतीने आपण उदाहरण घेतलेलं आहे आपत्तीच्या वेळेसचं. या पद्धतीने तुम्ही मेन बॉडी लिहू शकतात आणि निष्कर्षापर्यंत येताना काय करू शकतो, अशा अभिवृत्तीचा निष्कर्ष लिहिताना आपल्याला एक चांगलं आपण जे काही उदाहरण लिहिलेलं आहे त्या उदाहरणाची जोड देऊन, आताच मी सांगितलेलं दुर्गा शक्ती नागपाल यांनी एवढं चांगलं प्रशासनामध्ये सत्यनिष्ठतेला धरून कार्य केलेलं आहे, त्यांची अभिवृत्ती तिथे खूप चांगली आशादायी होती. त्यामुळे त्यांचं वर्तन, जे काही वर्तन आहे ते वर्तन कसं आहे, एक शक्तिशाली निर्धारक त्या होत्या. आणि त्याचमुळे व्यक्तिगत जीवनाचा जर विचार केला आपण तर अनेक आव्हानं तुमच्या समोर येणार आहेत आणि त्या आव्हानांना, त्या परिस्थितीला तोंड देताना, निर्णय घेताना तुम्ही इतरांशी कसा संवाद साधता, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही कोणती मूल्य
मनामध्ये रुजवलेली आहेत आणि सामाजिक प्रगतीसाठी तुम्ही किती सकारात्मक विचार करतायत, नैतिक वृत्ती तुम्ही अधिकाधिक कशी चांगल्या पद्धतीने जोपासत आहात आणि विशेषतः सार्वजनिक सेवेमध्ये जनतेच्या प्रती तुमचा किती जास्त विश्वास निर्माण तुम्ही करण्याचा प्रयत्न करतात, या सर्व गोष्टींचा इथे तुमच्या निष्कर्षामध्ये विचार व्हायला हवा. या पद्धतीने पॉझिटिव्ह कन्क्लुजन, एक चांगलं आशावादी कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या उत्तराचा निष्कर्ष या पद्धतीने करू शकता. आय होप आपण डिस्कस केलेले सर्व पॉइंट, सर्व मुद्दे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेले आहेत. तुमच्या काही डाऊट, तुमच्या काही प्रतिक्रिया, कमेंट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आपण भेटूयात पुढील एथिक्सच्या समर्पण आन्सर डेली सिरीज जी आपली प्रॅक्टिसची आहे त्यामध्ये. धन्यवाद.